नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. प्रूव्ह दॅट द मेडियन्स ऑफ ए ट्रायंगल आर कनकरंट. ह्या डायरेक्ट अशा प्रूफ सुद्धा आहेत काही ठराविक त्याच्यामध्ये या सिलेबसमध्ये, त्या सुद्धा तुम्हाला कराव्या लागतील. पहिल्यांदा एक ट्रायंगल आपण त्या ठिकाणी ड्रॉ करूया. ट्रायंगल ए बी सी कन्सिडर करतोय मी. त्यानंतर यांचे मिड पॉइंट्स कन्सिडर करतोय. बीसीचा मिड पॉइंट डी कन्सिडर करतोय. एसीचा मिड पॉइंट ई कन्सिडर करतोय. एबीचा मिड पॉइंट एफ कन्सिडर करतोय. त्यामुळं या बाजू इक्वल होतील, या दोन बाजू पण सेम, तसंच इकडल्या दोन बाजू या असं होईल. हे त्यांचे मिड पॉइंट्स. आता मीडियन्स ड्रॉ करूया याच्यामध्ये. ही एडी पहिली मीडियन, त्यानंतर हे बीई दुसरी मीडियन, आणि सी एफ ही तिसरी मीडियन असं कन्सिडर करतोय इथं. आणि ह्या मीडियन्सचा जो पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहे त्याला म्हणतात सेंट्रॉइड, आणि त्याच्यासाठी आपण नोटेशन वापरतोय कॅपिटल जी. आता हे सगळं पहिल्यांदा सांगूया काय काय आहे ते. इन ट्रायंगल एबीसी, एडी, बीई, सीएफ आर द medians. D, E, and F are the midpoints of sides. बघा DEF of sides BC, AC, and AB respectively with respect to origin O. Capital G is the centroid असं आपण कन्सिडर करू. तर हे फक्त कन्करंट आहेत हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. मग पहिल्यांदा जेवढे पॉइंट्स आहेत सगळ्यांचे पोझिशन वेक्टर्स कन्सिडर करतोय. Assume that A bar, B bar, C bar, D bar, E bar, F bar, G bar are the position vectors of points A, B, C, D, E, F, G respectively. इथं परत एकदा तसंच झाले बघा. With respect to origin O. आता हे असंच वाक्य मी इथं वरती ओरिजिन ओ लिहिले, त्याची काही गरज नाहीये, फक्त रिस्पेक्टिव्हलीच्या ठिकाणी तिथंच थांबायला पाहिजे. हे हिते येत नाही. हे मागं पण असं झालं होतं बघा माझ्याकडून, फक्त इथंच थांबवायचं आहे. पोझिशन व्हेक्टर्स जिथं असतील तिथं हे येणार. आता सगळं आपण याच्यामध्ये मांडलेलं आहे. मिड पॉइंट फॉर्म्युला आता यूज करूया. बाय मिड पॉइंट फॉर्म्युला
काय येणार बघा, डी बार इक्वल टू बी बार प्लस सी बार अपॉन टू, त्याच्या पुढे आहे ई बार इक्वल टू ए बार प्लस सी बार अपॉन टू, आणि एफ बार इक्वल टू ए बार प्लस बी बार डिव्हायडेड बाय टू. आता हेच फक्त पुढं सिम्प्लिफिकेशन करायचं आहे. देअरफॉर टू डी बार इक्वल टू डी बार प्लस सी बार, टू ई बार इक्वल टू ए बार प्लस सी बार, आणि टू एफ बार इक्वल टू ए बार प्लस बी बार. आता या इक्वेशन्स मध्ये मला काय करायचं, हे जे तीन इक्वेशन्स मला मिळाले, या तिन्ही इक्वेशन्स मध्ये राईट हँड साइडला ए बार बी बार सी बार मला पाहिजे. मग जी टर्म नसेल ती टर्म दोन्ही बाजूमध्ये ऍड करायची. म्हणजे इथं काय येते बघा, टू डी बार दोन्ही बाजूमध्ये ऍड करायचं आहे, म्हणजे प्लस ए बार येणार इथं. सो दिस इज इक्वल टू ए बार प्लस बी बार प्लस सी बार. हे इथलं झालं. तसं इथं कोण नाहीये, बी बार नाहीये. टू ई बार प्लस बी बार इज इक्वल टू, इथं अशी टर्म तयार, ए बार प्लस बी बार प्लस सी बार. याच्यामध्ये सी बार नाहीये, त्यामुळे टू एफ बार प्लस सी बार इज इक्वल टू ए बार प्लस बी बार प्लस सी बार हे असेल. आता या तिन्ही इक्वेशन्स मध्ये आर एच एस सेम आहे. मग सगळे एल एच एस आता मी इक्वल मानतोय. टू डी बार प्लस ए बार इज इक्वल टू टू ई बार प्लस बी बार इज इक्वल टू टू एफ बार प्लस सी बार इज इक्वल टू ए बार प्लस बी बार प्लस सी बार हे असेल. आता याच्यामध्ये मला सेक्शन फॉर्म्युला तयार करायचा आहे. त्याच्यासाठी बघा हे कसं मांडतोय, टू डी बार प्लस वन इंटू ए बार, इथं डिव्हायडेड बाय मध्ये घेणार टू प्लस वन, दिस इज इक्वल टू टू ई बार प्लस वन इंटू बी बार, परत एकदा इथं डिव्हायडेड बाय मध्ये टू प्लस वन घेतोय, इथं टू एफ बार प्लस वन इंटू सी बार डिव्हायडेड बाय मध्ये टू प्लस वन, दिस इज इक्वल टू, इथं मात्र हे असं येतं. हे तीनही पोझिशन वेक्टर्स आहेत, आणि हा चौथा पण पोझिशन वेक्टर आहे. हा सेंट्रॉइड फॉर्म्युला आहे, आणि हे इक्वल टू जी बार असं तुम्हाला घ्यावं लागेल. मग याच्यावरून तुम्ही काय लिहू शकताय बघा, हे सगळे सेक्शन फॉर्म्युला फॉर इंटरनल डिव्हिजन आहेत. रेशो तुम्हाला इथल्या इथं दिसतोय काय आहे ते. देअरफॉर पॉइंट जी डिव्हाइड्स सेगमेंट ए डी, पुढचा सेगमेंट बीई and segment CF in the ratio 2:1 respectively. Therefore, point G lies on AD, BE and CF. Therefore, the medians AD, BE, CF
pass through G and they are concurrent. हे तीनही मेडियन्स एकाच पॉइंट मधून पास होतात, त्यामुळे ते काय आहेत, कनकरंट आहेत असं तुम्ही म्हणू शकताय. अजून एक याच्यामध्ये वाक्य वाढवूया त्याच्यामध्ये. दिस पॉइंट जी इज कॉल्ड सेंट्रॉइड. हे पण प्रत्येक ठिकाणी जे कोण आहे, मेडियन्स असतील, परपेंडिक्युलर बायसेक्टर्स असतील, अँगल बायसेक्टर्स असतील, त्यांच्या पॉइंट ऑफ कन्करन्सचं नाव त्या ठिकाणी लिहून ठेवा. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. प्रूव्ह दॅट द अँगल बायसेक्टर्स ऑफ ए ट्रायंगल आर कन्करंट. आता अँगल बायसेक्टर्स पाहिजेत मला. पहिल्यांदा मी इथे एक ट्रायंगल कन्सिडर करतोय, ट्रायंगल एबीसी. तर यांचे अँगल बायसेक्टर्स पाहिजेत मला. हा एक अँगल बायसेक्टर, हा दुसरा, तिसरा. आता याच्यामध्ये आपल्याला यांची नावं द्यायची आहेत. मग इथं परत एकदा इथं टी घेतोय, इथं ई घेतोय आणि इथं एफ घेतोय. आता ह्या ज्या तीन साइड्स आहेत, त्या तीन साइड्सना मी साइड्सची लेंथ कन्सिडर करतोय. इथं बघा, ही जी लेंथ आहे, ही लेंथ कन्सिडर करतोय एक्स. त्यानंतर ही जी लेंथ आहे इकडची ए सी, ती कन्सिडर करतोय वाय. आणि बी सी हे कन्सिडर करतोय झेड. आता हे पहिल्यांदा हे अँगल बायसेक्टर्स आहेत, त्यांच्यासाठी मी इथं हे या पद्धतीनं काही नोटेशन्स मार्क करून ठेवतोय. त्या पद्धतीने येईल. मग आता बी ए डिव्हायडेड बाय ए सी असं जर घेतलं तर बी डी डिव्हायडेड बाय डी सी. हे अँगल बायसेक्टर थेरम आहे. ते आपण जरा थोडस एक्सप्लेनेशन मध्ये मांडूया. एकासाठी पूर्ण तयार करून घेऊ, बाकीच्यांचं डायरेक्ट आपण त्या ठिकाणी कन्सिडर करूया. इन अ ट्रायंगल एबीसी, बीई, त्यानंतर सी एफ अँड एडी आर अँगल बायसेक्टर्स ऑफ अँगल्स अँगल लिहूयाच डायरेक्ट त्या ठिकाणी. ऑफ बीई अँगल बीचा आहे, अँगल बी, अँगल सी अँड अँगल ए रिस्पेक्टिव्हली. ठीक आहे. त्याच्यानंतर आता ह्या साइड्स पण कन्सिडर करूया. assume that AB इक्वल टू एक्स, BC इक्वल टू, आता हे असं झालंय. ठीक आहे, असं जे आता लिहिलेलं आहे ते लिहिलेलं आहे, तर त्याच्यात काही बदल करायला नको. एक काम करूया, ओळीनं घेऊया, म्हणजे थोडंसं आपल्याला पण बरं पडेल. हे बघा, इथं वाय कन्सिडर करतोय, म्हणजे ए बी नंतर बी सी आणि हे
इकडे झेड घेतोय. अजून काय आपलं पुढचं काय झालेलंच नाहीये सोडवायचं. बीसी इक्वल टू वाय घेऊया आणि एसी इक्वल टू झेड हे असेल. त्याच्यानंतर सगळे पोझिशन व्हेक्टर्स कन्सिडर करूया जेवढे काही आहेत ते. त्याचा जो पॉइंट ऑफ कन्करन्स इथे येतोय त्याला मी पॉइंट कन्सिडर करतोय एच. जी आपण सेंट्रॉइड साठी वापरलाय त्यामुळे मी पुढचा एच या ठिकाणी कन्सिडर करतोय. मग आता ह्यांचं पोझिशन व्हेक्टरचं एक वाक्य लिहून टाकूया. assume that A bar, B bar, C bar, D bar, E bar, F bar, H bar are the position vectors of points A, B, C, D, E, F, H respectively with respect to origin. Origin तुम्ही कुठेही कन्सिडर करू शकताय. सो विथ रिस्पेक्ट टू दॅट ओरिजिन हे त्यांचे पोझिशन वेक्टर्स कन्सिडर करतोय. आता याच्यामध्ये अँगल बायसेक्टर थेरम वापरायचा आहे. हे कसं येईल बघा बरं. बाय अँगल बायसेक्टर थेरम हे बघा, ए बी डिव्हायडेड बाय ए सी इज इक्वल टू बी डी डिव्हायडेड बाय सी डी येणार. मग हे काय बघा बरं, ए बी आहे एक्स आणि ए सी आहे झेड, ते मी याच्यामध्ये वापरतोय. therefore बी डी अपॉन सी डी इक्वल टू, परत एकदा बघा, ए बी आहे एक्स आणि ए सी आहे झेड. ए बी एक्स ए सी झेड. मग याच्यावरून तुम्ही काय लिहू शकताय बघा, देअरफोर बघा बरं जरा डायग्राम मध्ये, हा पॉइंट इथं आहे डी. मग बी डी चा पार्ट जो आहे तो एक्स येणार आणि हा पार्ट येणार झेड. म्हणजे तुम्ही याच्यामध्ये आता काय करू शकताय, सेक्शन फॉर्म्युला फॉर इंटरनल डिव्हिजन वापरू शकताय. मग याच पद्धतीनं पॉइंट ई च्या बाबतीत जर तुम्ही विचार केला, याच्या बाबतीत बघा बरं, इकडची बाजू कुठली आहे, एक्स, इथं एक्स येणार. ही बाजू आहे वाय, ती इकडे येईल. त्यानंतर याच्यामध्ये काय होईल बघा, हे वाय आहे ते इकडे येईल आणि हे झेड आहे ते इकडे येईल. असं तुम्ही प्रत्येक पॉइंटसाठी, तो पॉइंट कोणत्या सेगमेंटला, कोणत्या साईडला, कोणत्या रेशोमध्ये डिव्हाइड करतो हे तुम्ही लिहू शकताय. देअरफोर डी डिव्हाइड्स सेगमेंट BC internally in the ratio x as to z. Similarly, आता कुठले कुठले पॉइंट आहेत बघा, E divides AC, E divides AC internally in the ratio x to y.
E divides AC internally in the ratio x as to y and f, इथे f आहे बघा, f divides AB internally in the ratio z as to y. F divides AB internally in the ratio z as to y. या पद्धतीने मग सेक्शन फॉर्म्युला वापरा फक्त आता. बाय सेक्शन फॉर्म्युला फॉर इंटरनल डिव्हिजन. कुठले कुठले पॉइंट्स आहेत आणि रेशो कसे आहेत तेवढं फक्त बघा, त्या पद्धतीने लिहा. पहिल्यांदा येणार डी बार इक्वल टू, मग डी बार साठी बघा, एक्स घेतला की तुम्हाला सी बार घ्यावा लागेल. डायग्राम मध्ये पण चेक करूया. हे एक्स वाय झेड टाईप. बघा डी बार साठी कसं येणार, एक्स इंटू सी बार झेड इंटू बी बार. एक्स इंटू सी बार. ओके, तो वाक्यावरून सुद्धा कळते. एक्स घेतला की सी बार घ्यायचा आहे, सेकंड पॉइंट, प्लस झेड इंटू बी बार डिव्हायडेड बाय एक्स प्लस झेड. दुसरं ई बार इक्वल टू, ए सी आहे, एक्स घेतला तर सी बार घ्यावा लागेल, एक्स इंटू सी बार प्लस वाय इंटू ए बार डिव्हायडेड बाय एक्स प्लस वाय. आणि एफ बार इक्वल टू झेड इंटू बी बार प्लस वाय इंटू ए बार डिव्हायडेड बाय झेड प्लस वाय. हे असेल. आता हे काय करायचं, आता जे डिनॉमिनेटर मध्ये आहे ते सगळं पलीकडे पाठवायचं आणि इकडे मल्टिप्लाय करा. म्हणजेच हे काय होईल, एक्स प्लस झेड इंटू डी बार इज इक्वल टू एक्स सी बार प्लस झेड बी बार. तसं इथं काय येईल, एक्स प्लस वाय इंटू ई बार इज इक्वल टू एक्स सी बार प्लस वाय ए बार. पुढचं इक्वेशन काय तयार होईल बघा, झेड प्लस वाय इंटू एफ बार दिस इज इक्वल टू झेड बी बार प्लस वाय ए बार. आता मला परत एकदा याच्यामध्ये उजव्या बाजूला एक्स ची एक टर्म आहे, वाय ची एक टर्म आहे आणि झेड ची एक टर्म आहे. अशा मला 3 टर्म्स ऍडजस्ट करायचे आहेत राईट साईडला. मग जी टर्म नसेल ती दोन्ही बाजूंमध्ये ऍड करायची. मग बघा बरं, आता हे इक्वेशन पहिलं काय होईल, एक्स प्लस झेड इंटू डी बार. आता याच्यात कोण नाहीये, वाय ए बार नाहीये, ते ऍड करा. दिस इज इक्वल टू, ह्या दुसऱ्या ठिकाणी कोण नाहीये बघा, झेड बी बार नाहीये. मग एक्स प्लस वाय इंटू ई बार प्लस झेड बी बार. म्हणजे इथं पण इकडल्या बाजूला पण झेड बी बार तुम्ही घेतलं की 3 टर्म तयार होतील. याच्यात एक्स सी बार नाहीये बघा, ते दोन्ही बाजूमध्ये ऍड करा. झेड प्लस वाय इंटू एफ बी बार कोण नाही, याच्यात एक्स सी बार नाहीये. या पद्धतीने बघा, लक्षात येते का. आणि हे सगळे ह्या तीनही टर्म्स इक्वल टू काय येणार,
एक्स सी बार प्लस वाय ए बार प्लस झेड बी बार. बघा हे कशा पद्धतीने मांडलेलं आहे ते. आता याला काय करतोय, आता ह्याला सगळीकडे छेदामध्ये एक्स प्लस वाय प्लस झेड न डिव्हाइड करून घेतोय. देअरफोर एक्स प्लस झेड डी बार प्लस वाय इंटू ए बार divided by x plus z plus y. This is equal to x plus y into e bar plus z into b bar divided by x plus y plus z. This is equal to z plus y into f bar plus x into c bar divided by z plus y plus x. This is equal to x c bar plus y a bar plus z b bar divided by x प्लस वाय प्लस झेड या पद्धतीने घ्यावं लागेल ते. आणि हे सगळे मिळून येणार एच बार सी. म्हणजे याचा अर्थ काय होते बघा, एच पॉइंट एडी ला एक्स प्लस झेड एस टू वाय रेशो मध्ये डिव्हाइड करतो. हे सगळे सेक्शन फॉर्म्युले तयार झालेत का नाहीत बघून घ्या. मग त्याच्यावरून तुम्ही सेगमेंट फाइंड आउट करा कुठले कुठले आहेत आणि रेशो ते आता वाक्य त्याच्यामध्ये लिहायचं आहे. दस एच ऑफ एच बार divides segment AD, BE and CF internally in the ratio बघा काय येणार याचा, एक्स प्लस झेड हॅज टू वाय, त्यानंतर एक्स प्लस वाय हॅज टू झेड आणि झेड प्लस वाय हॅज टू एक्स रिस्पेक्टिव्हली. Therefore, segments AD, BE and CF pass through common point H. Therefore, the angle bisectors of a triangle are concurrent. या पद्धतीने आणि हा जो पॉइंट ऑफ कन्करन्स एच आहे तो याचा इन सेंटर येतो. द पॉइंट ऑफ कन्करन्स एच is called in center of triangle. त्या ट्रायंगलचा तो इन सेंटर आहे असं कन्सिडर केलं.
नेक्स्ट पॉइंट आहे प्रोडक्ट ऑफ व्हेक्टर्स. त्याच्यातला पहिला टाईप आहे स्केलर प्रोडक्ट ऑफ टू व्हेक्टर्स. आता जे व्हेक्टर्स आहेत त्यांना मॅग्नेट्यूड आणि डिरेक्शन या दोन्ही गोष्टी असतात. या दोन व्हेक्टर्सचा प्रोडक्ट केल्यानंतर येणारा प्रोडक्ट ही स्केलर क्वांटिटी पण असू शकते, व्हेक्टर क्वांटिटी पण असू शकते. तर त्याच्यातलं स्केलर क्वांटिटी हा प्रोडक्ट आला पाहिजे, म्हणून ह्याला नाव दिलेलं आहे स्केलर प्रोडक्ट ऑफ टू व्हेक्टर्स. मग याच्यामध्ये जर समजा मी दोन व्हेक्टर जर असे कन्सिडर केले, हा पहिला व्हेक्टर, हा दुसरा व्हेक्टर, हा व्हेक्टर ए बार, हा व्हेक्टर बी बार, यांच्यातला अँगल थीटा. तर याची जी डेफिनेशन आहे ए बार डॉट बी बार इक्वल टू, बघा इथं मध्ये डॉट लिहायचं स्पेसिफिकली, आणि ह्याचं आन्सर येतं पहिल्या व्हेक्टरची मॅग्निट्यूड, दुसऱ्या व्हेक्टरची मॅग्निट्यूड, आणि या दोघांच्यातला जो अॅक्यूट अँगल आहे त्याचा कॉस घ्यायचा. हेच तुम्ही असं पण मांडू शकताय, ए बार डॉट बी बार इक्वल टू ए बी कॉस थीटा. हे जर बी बार डॉट ए बार घेतलं तर बी ए कॉस थीटा हे असं येते. याच्यावरून तुम्ही देअरफॉर ए बार डॉट बी बार इज इक्वल टू बी बार डॉट ए बार असं लिहू शकताय. म्हणजेच हा कम्युटेटिव्ह लॉ आहे. कम्युटेटिव्ह लॉ ओबे करतं कोण? डॉट प्रोडक्ट. मग इथं मध्ये डॉट लिहितो आपण आणि उच्चार करताना सुद्धा डॉट करतो, म्हणूनच ह्या प्रोडक्टला डॉट प्रोडक्ट असं पण म्हणतात. आणि याचं जे आन्सर येतं ते स्केलर क्वांटिटी येतं, म्हणूनच ह्याला स्केलर प्रोडक्ट असं सुद्धा म्हणतात. बघा कशा पद्धतीनं डेफिनेशन्स केलेल्या आहेत. तर याच्या काही महत्वाच्या प्रॉपर्टीज सांगितलेल्या आहेत त्या बघा. ही झाली डेफिनेशन मगाशी आपण जी लिहिली ती, ए बार डॉट बी बार इक्वल टू ए बी कॉस थीटा. आता तुम्ही थीटा काय घेताय त्यानुसार तुम्ही याच्यामध्ये चेंजेस करू शकताय. समजा थीटा इक्वल टू 0 डिग्री घेतलं तर कॉस थीटा 1 येणार. तशा परिस्थितीमध्ये ए बार डॉट बी बार इज इक्वल टू फक्त ए बी येणार. हे जर समजा तुम्ही सेल्फ डॉट प्रोडक्ट घेतला ए बार डॉट ए बार, तर इथं सुद्धा तुम्हाला काय करावं लागेल, पहिल्या वेक्टरची मॅग्निट्यूड, दुसऱ्या वेक्टरची मॅग्निट्यूड, एका वेक्टरनं स्वतःशीच केलेला अँगल किती असेल, 0 डिग्री असेल, म्हणजेच कॉस 0 1 येणार. म्हणजेच ह्याचं किती येणार, हे येणार ए स्क्वेअर येणार. हेच तुम्ही असं पण लिहू शकता, ए बार डॉट ए बार असं असेल. हे जर समजा आपण स्टँडर्ड युनिट वेक्टर साठी जर वापरलं, आय बार डॉट आय बार इक्वल टू, तर काय येणार, मॉड आय बार त्याचा स्क्वेअर. मग आय बार जे बार के बार हे युनिट वेक्टर्स आहेत, त्यामुळे ह्याची मॅग्निट्यूड 1 आहे, त्यामुळे हे सोडवून येणार 1. मग या पद्धतीनं तुम्ही एक महत्वाचा रिझल्ट याच्यातला घेऊ शकताय, आय बार डॉट आय बार इक्वल टू जे बार डॉट जे बार इक्वल टू के बार डॉट के बार इज इक्वल टू 1. हा एक इम्पॉर्टंट रिझल्ट याच्यातला मिळेल आपल्याला, जो तुम्हाला पुढं हे सोडवण्यासाठी वापरायचा आहे. आता याच्यातली दुसरी कंडिशन कन्सिडर करतोय, समजा जर थीटा इक्वल टू 90 डिग्री असेल, थीटा इक्वल टू 90 डिग्री किंवा π/2, म्हणजेच ए बार आणि बी बार हे काय असतील, परपेंडिक्युलर असतील. ए बार इज परपेंडिक्युलर टू बी बार. मग तशा परिस्थितीमध्ये काय होणार, ए बार डॉट बी बार इक्वल टू ए बी कॉस π/2 येणार. मग कॉस 90 0 येणार, म्हणजेच हे 0 येणार. त्यामुळे ही कंडिशन लक्षात ठेवा, जर दोन वेक्टर्स परपेंडिक्युलर असतील तर त्यांचा डॉट प्रोडक्ट 0 येतो. आणि हाच रिझल्ट तुम्ही याच्या अपोजिट पण वापरू शकताय. जर डॉट प्रोडक्ट दोन वेक्टर्सचा डॉट प्रोडक्ट 0 आला तर ते दोन वेक्टर्स परपेंडिक्युलर असतात, असं पण तुम्ही डायरेक्ट त्या ठिकाणी
यूज करू शकताय. आता याचा वापर आपण युनिट वेक्टरसाठी करूया. आय बार डॉट जे बार, जे बार डॉट के बार आणि के बार डॉट आय बार इज इक्वल टू 0 येणार. कारण हे सगळे अलॉंग एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस, झेड ऍक्सिस हे 3 वेक्टर्स आहेत, 3 युनिट वेक्टर्स आहेत, स्टँडर्ड युनिट वेक्टर्स आहेत. शिवाय हा डॉट प्रोडक्ट कम्युटेटिव्ह पण आहे. हेच तुम्ही असं पण लिहू शकताय. फक्त वेक्टर्स इंटरचेंज करायचे. तर हे इक्वल टू 0 येणार. या पद्धतीने त्याच्या पुढची प्रॉपर्टी बघूया काय आहे ते. परपेंडिक्युलर झालं, त्यानंतर हे अँगलचं पण झालं, हे पण झालं. डॉट प्रोडक्ट डिस्ट्रीब्युटिव्ह, यालाच खाली घेऊया सरळ आपण. प्रत्येक वेळेला हे सगळं डिस्टर्ब करत बसण्यापेक्षा काय काय रिझल्ट दिलेले आहेत तेवढे फक्त बघू. प्रॉब्लेम मध्ये कुठले कुठले वापरायचे, कुठले नाही ते ठरवू आपण त्याच्यामध्ये. नेक्स्ट आहे डॉट प्रोडक्ट इज डिस्ट्रीब्युटिव्ह सांगितलेलं आहे. म्हणजे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ कन्सिडर करावं लागेल आपल्याला. तर याच्यामध्ये ए बार डॉट बी बार प्लस सी बार इज इक्वल टू ए बार डॉट बी बार प्लस ए बार डॉट सी बार, या पद्धतीने. त्यानंतर स्केलर क्वांटिटी बद्दल त्यांनी सांगितलेलं आहे. समजा ए बारला एम न मल्टिप्लाय केलं, बी बारला एन न मल्टिप्लाय केलं आणि या दोघांचा जर तुम्ही डॉट प्रोडक्ट घेतला तर एम इंटू एन, स्केलर्सचा साधा प्रोडक्ट घ्या, वेक्टर्सचा डॉट प्रोडक्ट, हे असे रिझल्ट दिलेले आहेत. ते आपण डायरेक्टच त्याच्यामध्ये यूज करणार आहे. त्यानंतर हे एक सांगितलेलं आहे बघा, मॉड ए बार डॉट बी बार इज लेस दॅन ऑर इक्वल टू मॉड ए बार इंटू बी बार. याला काहीतरी नाव दिलेलं आहे, कॉशी श्वार्ट्झ इनइक्वॅलिटी. नाव फक्त लक्षात ठेवा, कुठे जास्त आपल्याला वापरावं लागणार नाहीये. आलाच कुठलाही एमसीक्यू वगैरे तर फक्त आपल्याला ते माहिती असू दे. त्याच्यानंतरचा पॉइंट मी कन्सिडर करतोय, इफ ए बार इक्वल टू ए वन आय बार प्लस ए टू जे बार प्लस ए थ्री के बार आणि बी बार इक्वल टू बी वन आय बार प्लस बी टू जे बार प्लस बी थ्री के बार. तर मला या दोघांचा डॉट प्रोडक्ट पाहिजे. ए बार डॉट बी बार इक्वल टू ए वन आय बार प्लस ए टू जे बार प्लस ए थ्री के बार डॉट बी वन आय बार प्लस बी टू जे बार प्लस बी थ्री के बार, हे असे. आता हे फक्त आपल्याला सोडवायचं आहे. ए वन आय बारनं ह्या तिघांना मल्टिप्लाय करा. हे काय होईल, ए वन बी वन आय बार डॉट आय बार प्लस ए वन बी टू आय बार डॉट जे बार प्लस ए वन बी थ्री आय बार डॉट के बार, हे असेल. प्लस ए टू जे बार न मल्टिप्लाय करायचं आता, ए टू बी वन जे बार डॉट आय बार प्लस ए टू बी टू जे बार डॉट जे बार प्लस ए टू बी थ्री जे बार डॉट के बार. आता मल्टिप्लाय करायचं आहे ए थ्री के बार, ए थ्री बी वन के बार डॉट आय बार प्लस
A3B2 के बार डॉट जे बार प्लस A3B3 के बार डॉट के बार, हे या पद्धतीने. आता याच्यामधलं फक्त हे आय बार डॉट आय बार, जे बार डॉट जे बार आणि के बार डॉट के बार हे फक्त वन येणार, बाकी सगळे झिरो येणार. त्यामुळं हे इक्वेशन असं तयार होईल, ए बार डॉट बी बार इक्वल टू A1B1 प्लस A2B2 प्लस A3B3. या पद्धतीनं याचा प्रोडक्ट जो आहे तो प्रोडक्ट या पद्धतीने येतो. आता याचाच वापर करून अजून एक फॉर्म्युला आपल्याला प्रूव्ह करायचा आहे. हेच वापरायचं आहे. ए बार डॉट बी बार इक्वल टू मॉड ए बार मॉड बी बार इंटू कॉस थिटा, हे असे. मग याच्यावरून कॉस थिटा इक्वल टू ए बार डॉट बी बार डिव्हायडेड बाय मॉड ए बार इंटू मॉड बी बार. मग ए बार डॉट बी बार जे आहे ते A1B1 प्लस A2B2 प्लस A3B3 हे असेल, डिव्हायडेड बाय मॉड ए बार म्हणजेच ती मॅग्निट्यूड आपण अशी काढतो, A1 स्क्वेअर प्लस A2 स्क्वेअर प्लस A3 स्क्वेअर आणि मॉड बी बार म्हणजेच B1 स्क्वेअर प्लस B2 स्क्वेअर प्लस B3 स्क्वेअर हे असेल. याच्यावरून तुम्ही हा अँगल थिटा तुम्ही फाइंड आउट करू शकताय. नेक्स्ट पॉइंट आहे प्रोजेक्शन्स. त्याच्यासाठी ही डायग्राम आपण कन्सिडर करूया. तर हा पी आर बार आहे तो बी बार दाखवलेला आहे इथं. त्यानंतर पी क्यू बार आहे तो दाखवलेला आहे ए बार, आणि या पॉइंट आर मधून या पी क्यू ला परपेंडिक्युलर ड्रॉ केलेला आहे. आर एम इज परपेंडिक्युलर टू पी क्यू. इथं 90 डिग्री होईल. हा अँगल थिटा दिसतोय तुम्हाला इथं. मग हा जर मी हायपोटेनियस घेतला पी आर बार, तर थिटाच्या शेजारची बाजू म्हणजे काय येणार, हायपोटेनियस इंटू कॉस थिटा येणार. किंवा सरळ तुम्ही डायग्राम मध्ये या ट्रायंगल पी एम आर मध्ये जर तुम्हाला कॉम्पोनंट्स माहित नसतील तर इन ट्रायंगल पी एम आर कॉस थिटा इक्वल टू काय येणार, पी एम डिव्हायडेड बाय पी आर हे असेल. देअरफॉर पी एम इक्वल टू पी आर इंटू कॉस थिटा येणार. मग हे जे पी एम आहे, दिस पी एम इज कन्सिडर्ड ॲज प्रोजेक्शन ऑफ बी बार ऑन ए बार. देअरफॉर प्रोजेक्शन ऑफ बी बार ऑन ए बार इज इक्वल टू, फक्त जर तुम्ही मॅग्निट्यूड घेतली, इट इज नोन ॲज स्केलर प्रोजेक्शन. त्यामुळे फक्त पीएम घेतोय मी इथं. पीएम म्हणजेच काय येणार, पी आर इंटू कॉस थिटा येणार. म्हणजेच हे काय होते बघा आता, पी आर कोण आहे बघा, पी आर म्हणजे बी आहे इथं. सो दिस इज इक्वल टू बी इंटू कॉस थिटा येणार. याला पुढे मी कंटिन्यू करतोय. देअरफॉर स्केलर प्रोजेक्शन ऑफ
बी बार ऑन ए बार इक्वल टू पीएम, यालाच तुम्ही असं पण लिहू शकता, मॉड मध्ये पीएम बार, किंवा नुसतं पीएम लिहिलं तरी चालते. तर मी याच्यात थोडासा बदल करतोय, याला ए न मल्टिप्लाय करतोय आणि ए न डिव्हाइड करतोय. म्हणजेच हे कसं येईल बघा बरं. सो दिस इज इक्वल टू, हे येणार ए बार डॉट बी बार डिव्हायडेड बाय मॉड ए बार, हे असं लिहिलं तरी चालते. त्यानंतर ए बार डॉट बी बार डिव्हायडेड बाय ए, असं जरी लिहिलं तरी पण चालते. आता हेच जर मला व्हेक्टर प्रोजेक्शन जर पाहिजे असेल, नाव व्हेक्टर प्रोजेक्शन ऑफ बी बार ऑन ए बार इज इक्वल टू, ते येणार इथं पीएम बार येणार. आता हा पीएम बार कसा लिहायचा, तर पहिल्यांदा त्याची मॅग्निट्यूड लिहायची आणि हा पीएम बार ज्या डिरेक्शन मध्ये आहे त्या डिरेक्शन मधला युनिट वेक्टर घ्यायचा. तर मला सांगा इथं पीएम बारच्या डिरेक्शन मध्ये कोणता वेक्टर आहे, ए बार. मग ए बारच्या डिरेक्शन मध्ये असलेला किंवा पीएम बारच्या डिरेक्शन मध्ये असलेला युनिट वेक्टर घ्यायचा, म्हणजेच एक कॅप घ्यायचा. आता हे पुढं काय करायचं बघा. आता हे पीएम बार तुमचं तयार आहे, ती व्हॅल्यू इथं वापरतोय. मॉड पीएम बार एवढा आहे, ए बार डॉट बी बार डिव्हायडेड बाय मॉड ए बार, हे एवढं येईल पहिल्यांदा. हे कोण झालं, हे मॉड पीएम बार झालं. त्याच्या पुढं कोण आहे, ए कॅप. एक मिनिट फक्त मी तसंच लिहितो. आता ए कॅप मला मांडायचं आहे, म्हणजे हे काय होणार बघा. मॉड मध्ये ए बार डॉट बी बार डिव्हायडेड बाय मॉड ए बार येणार, इंटू ए कॅपच्या ठिकाणी काय येणार, ए बार डिव्हायडेड बाय मॉड ए बार, हे असं येणार. बघा, लक्ष देते का. हे आहे असं ठेवलं तरी पण चालेल. त्यांनी कशा पद्धतीने दिलेलं आहे ते पण बघूया आपण इथं. बघा, ह्याने असं मांडलंय, असं लिहिलं तरी पण चालेल, ते पण मांडून दाखवतो इथं. सो दिस इज इक्वल टू ए बार डॉट बी बार डिव्हायडेड बाय मॉड ए बारचा स्क्वेअर इंटू ए बार, हे असेल. त्यामुळे हे कसलं प्रोजेक्शन झालं, व्हेक्टर प्रोजेक्शन झालं. त्यामुळे हे जरा व्यवस्थित करून ठेवा. स्केलर प्रोजेक्शन, व्हेक्टर प्रोजेक्शन, त्याच्यावरती एखाद दुसरा 2 मार्काचा प्रॉब्लेम असेल तो सोडवण्यासाठी आपल्याला हे बेसिक सगळं लागेल.